आजकाल पेट्रोलमध्ये इथेनॉल आणि डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिक्स करायच्या चर्चा सगळीकडे ऐकू येत आहेत. इथेनॉलमुळे गाड्या खराब होत असल्याच्या तक्रारीही लोक करताना दिसत आहेत. पण या सगळ्यात मी जर तुम्हाला सांगितलं की आधीच्या काळात आपल्याकडचे लोक पेट्रोलमध्ये स्वतःच रॉकेल टाकून गाडी चालवायचे तर म्हणजे सरकारची सक्ती दूरच, उलट सरकार असं करू नका म्हणायचं. पण तरीही लोक रॉकेल टाकून पांढरा धूर काढत गाडी चालवायचे. 80-90च्या दशकात बुलेट, राजदूत या गाड्यांबद्दलचा हा किस्सा सगळ्यांनाच माहीत असेल. इथे एवढा रिसर्च करून तयार केलेलं E20 पेट्रोल जर गाड्या खराब करतंय, तर तेव्हाचे लोक रॉकेलवर गाडी कशी चालवायचे? त्या गाड्यांमध्ये असं काय खास होतं? हा जुगाड नेमका कसं काम करायचा? आणि आत्ता हे का शक्य नाहीये? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी आपण त्या काळची परिस्थिती लक्षात घेऊ, कारण गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे कोणताही जुगाड हा अशा गरजेतूनच तयार होतो. 70-80च्या दशकात भारताची अर्थव्यवस्था आजच्या सारखी खुली नव्हती. मिडल क्लास लोकांचं उत्पन्न हे मर्यादितच होतं. त्या काळात मुळात गाडीच घेणं लोकांना परवडत नव्हतं आणि घेतली तरी पेट्रोलच्या किमती अजिबातच परवडत नव्हत्या. हे थोडं आत्ताच वाटेल, पण स्टोरी तेव्हाचीच सांगतोय. पेट्रोल एकीकडे प्रचंड महाग होतं, तर दुसरीकडे रॉकेल हे घराघरात स्टोव्ह पेटवण्यासाठी वापरलं जायचं. त्यामुळेच त्यावर सरकार मोठ्या प्रमाणात सबसिडी द्यायची. यामुळे पेट्रोलच्या तुलनेत रॉकेलची किंमत ही 3-4 पटींनी कमी होती. याच किमतीच्या फरकामुळे आपल्या देशातल्या नागरिकांच्या डोक्यात एक सुपीक आयडिया आली, की जर रॉकेलवर स्टोव्ह पेटू शकतो, तर गाडी का नाही चालू शकत? आणि मग कुणीतरी ही आयडिया प्रत्यक्षात आणली आणि मग युरेका युरेका मुवमेंट झाली. आता खरं तर पेट्रोलसोबत रॉकेल टाकलं आणि काम झालं एवढी सोपी गोष्ट नव्हती. सगळ्यात आधी बघूया की हा जुगाड चाललाच कसा काय. जुन्या राजदूत किंवा बुलेट सारख्या गाड्यांमध्ये जे इंजिन होतं ते आजच्यापेक्षा खूप वेगळं होतं. आताच्या गाड्यांमध्ये 4 स्ट्रोक इंजिन असतं, तेव्हाच्या गाड्यांमध्ये 2 स्ट्रोक इंजिन होतं. या इंजिनची काम करण्याची पद्धत अगदीच वेगळी आणि खरं तर खूप साधी होती. आताच्या गाड्यांसारखं त्यात वॉल सिस्टीम, टायमिंग चेन किंवा सेन्सर्स नसायचे. या गाड्यांमध्ये कार्बोरेटर असायचा, त्यामुळे इंधन आणि हवेचं मिश्रण यांत्रिक पद्धतीने व्हायचं. शिवाय या इंजिनचा कॉम्प्रेशन रेशिओ खूपच कमी असायचा. तेव्हाची इंजिन्स अशा प्रकारे बनवली जायची की कितीही लो क्वालिटी किंवा अगदी खराब क्वालिटीचे पेट्रोल जरी त्यात टाकलं तरीही ते चालून जायचं. सोप्या भाषेत सांगायचं तर तेव्हाच्या गाड्यांचं इंजिन जुन्या पद्धतीच्या स्टोव्ह सारखं असायचं. जे जळतंय ते जाळून काम भागवायचं, जास्त नखरे नाही करायचे. आता पेट्रोल आणि रॉकेल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्हीची जळण्याची पद्धत ही खूप वेगळी आहे. म्हणजे पेट्रोलला जळण्यासाठी एक छोटासा स्पार्क देखील पुरेसा आहे. पण रॉकेल त्या बाबतीत जरा स्टबॉर्न होतं. रॉकेल पेट्रोलपेक्षा जास्त घट्ट असल्यामुळं इंजिनमध्ये ते पेटवण्यासाठी जास्त तापमान असणं गरजेचं होतं. थंड इंजिनमध्ये रॉकेल पेट घेत नव्हतं. म्हणजे रॉकेल टाकलं आणि किक मारून गाडी सुरू झाली असं होतच नव्हतं. इथे मग लोकांनी आणखीन एक आयडिया केली. ज्यांच्याकडे या गाड्या होत्या त्या मालकांनी एक वेगळीच ड्युअल फ्युअल सिस्टीम शोधून काढली होती. लोक मेन टाकीमध्ये रॉकेल भरायचे आणि इंजिनच्या शेजारी एक छोटीशी बाटली किंवा छोटी टाकी लावायचे ज्यामध्ये पेट्रोल असेल. दोन्ही टाक्यांमधून येणारा पाईप एका कॉमन वॉलला जोडलेला असायचा. लोक सकाळी गाडी सुरू करताना छोट्या टाकीतून पेट्रोल पुढे जाईल अशी सेटिंग ठेवायचे. पेट्रोलवर गाडी सहज सुरू व्हायची. त्यानंतर थोडा वेळ गाडी तशीच चालू द्यायचे आणि मग इंजिन चांगलंच गरम झालं की गाडी चालू ठेवूनच पेट्रोलचा व्हॉल्व बंद केला जायचा आणि इंजिनमध्ये रॉकेल जायला सुरू व्हायचं. तिथं इंजिन आधीपासून गरम असल्यामुळं रॉकेल मस्त जळायचं आणि पुढचा सगळा प्रवास रॉकेलवर म्हणजे अगदी स्वस्तात पूर्ण व्हायचा. यात एक अडचण अशी देखील होती की रॉकेल हे पेट्रोल सारखं गुळगुळीत किंवा लुब्रिकेटेड नसतं. उलट ते एकदमच ड्राय असतं. त्यामुळे 2 स्ट्रोक इंजिनमध्ये रॉकेल वापरल्यानंतर इंजिनच्या आतले पार्ट्स, विशेषतः पिस्टन आणि सिलेंडर एकमेकांवर घासले जायचे आणि त्यामुळे इंजिन लगेच जाम होण्याचा मोठा धोका असायचा. पण लोकांनी त्यावर पण उपाय शोधून काढला होता. लोक त्या रॉकेलमध्ये भरपूर प्रमाणात 2T ऑइल मिसळायचे. हे एक प्रकारचं लुब्रिकंट होतं. यामुळे गाडीच्या आतल्या भागांना वंगण मिळायचं आणि पिस्टन सुरळीतपणे खालीवर व्हायचा. काही लोक तर रॉकेल आणि पेट्रोलचं मिक्सचर बनवूनही गाडी चालवायचे. जसं आपण आता इथेनॉल आणि पेट्रोलचं मिक्सचर वापरतोय तसं 60% पेट्रोल आणि 40% रॉकेल असं ब्लेंडिंग लोक करायचे. त्यामुळे मग गाडीला ड्युअल टाकी लावायची देखील गरज पडत नव्हती. पण हा सगळा जुगाड जितका स्वस्तात मस्त वाटतो तितकाच तो बेकायदेशीर आणि धोकादायकही होता. होता काय, आजही आहेच. बेकायदेशीर असणं हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा म्हणजे या जुगाडामुळे गाड्यांची लाईफ प्रचंड प्रमाणात कमी होत होती. रॉकेल हे इंजिनमध्ये पूर्णपणे कधीच जळत नव्हतं. या अपुऱ्या ज्वलनामुळे इंजिनच्या आत आणि स्पार्क प्लगच्या इलेक्ट्रोड्सवर सतत कार्बन म्हणजे काळी काजळी जमा व्हायची. यामुळे गाडीचा स्पार्क प्लग सारखा खराब व्हायचा किंवा शॉर्ट व्हायचा. यामुळे कितीतरी लोक जादाचा स्पार्क प्लग खिशातच घेऊन फिरायचे.
गाडी रस्त्यात अचानक बंद पडली की तशीच बाजूला घेऊन स्पार्क प्लग काढायचा, तो स्वच्छ करून परत लावायचा किंवा मग नवीन बसवून 5-10 किक मारून गाडी सुरू करायची आणि निघायचं. रॉकेल पूर्णपणे जळत नसल्याचा आणखीन एक तोटा होता, तो म्हणजे गाडीतून निघणारा धूर. तेव्हाच्या काळात कुणीही पांढरा धूर काढणारी गाडी चालवली की लगेच आपल्याला लक्षात यायचं की ह्याने नक्कीच टाकीत रॉकेल टाकलंय. या धुरामुळे प्रचंड प्रदूषण व्हायचं. यासोबतच इंजिन नॉक होण्याची समस्या देखील खूप मोठी होती. शिवाय रॉकेलवालं पेट्रोल टाकल्यामुळं गाडीचा पिकअप कमी व्हायचा, इंजिन जास्त गरम व्हायचं आणि दर महिन्या 2 महिन्याला गाडी गॅरेजला न्यायलाच लागायची. पण मज्जा अशी आहे की त्या काळी मेकॅनिककडे जाऊन इंजिन दुरुस्त करायचा खर्च हा रॉकेल वापरून झालेल्या बचतीच्या तुलनेत खूप कमी असायचा. त्यामुळे रॉकेलवर गाडी पळवणं लोकांना परवडायचं. आता येऊया मेन मुद्द्याकडे, की जर रॉकेल टाकून गाडी चालवणं एवढंच परवडतं, तर आत्ता आपण तसं का नाही करू शकत? याची खरं तर भरपूर कारण आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आजकालच्या गाड्यांमधलं इंजिन. आताच्या जवळपास सगळ्याच गाड्यांमध्ये कार्बोरेटर नाही तर फ्युएल इंजेक्शन सिस्टीम असते, जी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटने नियंत्रित होते. हे मशीन प्रत्येक सेकंदाला गाडीतल्या पेट्रोलची क्वालिटी तपासतं आणि त्यानुसार जेवढी गरज आहे तेवढंच पेट्रोल पुढे ढकलतं. आता फ्युएल इंजेक्टर जे असतात त्यांची छिद्र म्हणजे होल्स खूप बारीक असतात, अगदी आपल्या केसांपेक्षा बारीक. पण त्यातून पेट्रोल आरामात पुढे जातं. रॉकेल हे पेट्रोलपेक्षा जाड आणि कमी शुद्ध असतं, त्यामुळे ते बारीक अशा फ्युएल इंजेक्टर्समध्ये अडकू शकतं आणि सिस्टीम पूर्णपणे हँग करू शकतं. दुसरं एक कारण म्हणजे वॉल्व सिस्टीम. समजा तुम्ही एखाद्या कार्बोरेटर असणारी 4 स्ट्रोक इंजिनची गाडी घेतली आणि त्यात रॉकेल टाकलं तरीही ती गाडी चालणार नाही, कारण 4 स्ट्रोक इंजिनमध्ये वॉल्व सिस्टीम असते. रॉकेलच्या कोरडेपणामुळे आणि अपुऱ्या ज्वलनामुळे हे वॉल्व्स लगेच जाम होतात. इंजिनमध्ये प्रचंड नॉकिंग होतं आणि पिस्टन एका झटक्यात क्रॅक होऊ शकतो. याशिवाय आजच्या BS6 गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बसवलेला असतो. त्याचं काम असतं विषारी वायूंना फिल्टर करणं. रॉकेलच्या काळ्या धुरामुळे हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर अवघ्या काही किलोमीटरमध्ये पूर्णपणे ब्लॉक होऊ शकतो आणि गाडीचा श्वास कोंडून गाडी कायमची बंद पडू शकते. थोडक्यात सांगायचं तर आजच्या गाड्या या अत्यंत सेन्सिटिव्ह आणि हायटेक आहेत. त्यांना कंपनीने ठरवून दिलेलं ठराविक ऑक्टेन रेटिंगचं आणि पूर्णपणे शुद्ध पेट्रोलच लागतं. आणि सगळ्यात शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे कायदा. वाहनांमध्ये रॉकेल किंवा त्यासारखं इंधन वापरणं हे भारतात पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पेट्रोलियम पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी सरकारने नाफ्ता आणि इतर सॉल्व्हंट, रॅफिनेट यासारख्या पदार्थांच्या साठवणुकीवर, विक्रीवर आणि वाहनांमध्ये वापरण्यावर बंदी घालणारे स्वतंत्र आदेश जारी केलेत. ही भेसळ पकडली गेली तर मोठा दंड आणि कारवाई दोन्ही होऊ शकतं. तर मंडळी, एकंदरीत बघायला गेलं तर राजदूत बुलेटच्या काळातला हा रॉकेलचा जुगाड म्हणजे त्या काळातल्या साध्या तंत्रज्ञानाचा आणि गरिबीतून आलेल्या हुशारीचा एक मिलाफ होता. पण आजच्या गाड्या इतक्या प्रगत, सेन्सर आणि कम्प्युटरने भरलेल्या झाल्यात की असा प्रयोग करणं म्हणजे थेट इंजिन आणि खिस्सा दोन्ही रिकामा करून घेण्यासारखं आहे. बाकी तुमच्याकडे किंवा घरातल्या कोणाकडे जुनी राजदूत किंवा बुलेट होती का, आणि तिच्यात असा काही प्रयोग झाला होता का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.